नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं मनापासून खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला। एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओला कारण की तो जो ब्लाउज आहे तो मी 4 टक्स ब्लाउजची कटिंग केलेली होती आणि एकाच वेळेस एक ब्लाउज मी कटिंग केला आणि त्याच्यावरून बाकीचे ब्लाउजची मी कटिंग करून दाखवली। तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, म्हणजे तुम्ही खूप छान त्याला प्रतिसाद दिला। तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आपला। तो 1 लाख व्ह्यूजच्या वरती तो व्हिडिओ गेलेला आहे मैत्रिणींनो। आणि म्हणजे तो जो ब्लाउज आहे त्याच्यावरून मी बाकीचे ब्लाउज कटिंग केले की नाही, मग तो जो ब्लाउज आहे तो मी कसा कटिंग केला तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायचंय आणि वरती तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवते। किंवा तुम्ही काय करा, आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ पहा कशा पद्धतीने त्या ब्लाउजची मी कटिंग केलेली, बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान कमेंट पण आली। कमेंट म्हणजे त्या व्हिडिओला छान कमेंट पण केल्या मैत्रिणींनी आणि त्याचबरोबर लाईक, म्हणजे खूप लोकांना, म्हणजे 1 लाख व्ह्यूज का आले तर खूप जणांना तो व्हिडिओ आवडला, त्यांनी लाईक पण केला आणि मला खूप छान वाटलं कारण की तुम्हाला तो व्हिडिओ आवडलाय। मग तो व्हिडिओ जर आवडला असेल, बरोबर की नाही, तो व्हिडिओ तर आवडलेलाच आहे, पण तो व्हिडिओ आवडल्यानंतर तो जो ब्लाउज आहे मी कसा कटिंग केला, तो 4 टक ब्लाउजची कटिंग कशी केली, तो जो ब्लाउज आहे ते मी जे ब्लाउज मारून मापे घेऊन तो ब्लाउज कटिंग केला, त्याच्यानंतर ते दुसरे ब्लाउज कटिंग केले की नाही, मग हे सगळे जे आहे आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहायचे। आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा मैत्रिणींनो, आणि मी वरती दाखवते कोणता व्हिडिओ आहे किंवा आपल्या ह्या चॅनल वरती जायचं आहे किंवा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देईल, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा। आणि जर तुम्हाला लिंक जात, म्हणजे मी ज्या ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देते तिथे तुम्हाला जाता येत नसेल तर आपल्या चॅनलवर जा डायरेक्ट आणि तिथे शॉर्ट व्हिडिओ पहा। खूप छान, म्हणजे 1 लाखाच्या वर त्याला व्ह्यूज आलेले आहेत, खूप छान प्रतिसाद दिलाय तुम्ही, खूप लाईक आलेले आहेत मैत्रिणींना। तो व्हिडिओ मी कसा केला, बरोबर का, मी ब्लाउज कटिंग करून बाकीचे ब्लाउज कटिंग केले त्याच्यावरूनच, पण जो मेन एक ब्लाउज होता त्याच्यावरून बाकीचे ब्लाउज कटिंग केले। तो ब्लाउजची मी म्हणजेच किती साईजचा ब्लाउज आहे, त्याला किती माप घेतलं, सगळ्या गोष्टी, शोल्डर, मोंढा कसा घेतला, ब्लाउज मी कसा कटिंग केला, स्लीवची कटिंग कशा पद्धतीने केली, मोंढ्याच्या आकारानुसार आपण स्लीवची कटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून जी स्लीव्ज आहे ती ब्लाउज शिवताना कमी पडू नये, यासाठी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून जी स्लीव्ज आहे ती ब्लाउज शिवताना कमी पडू नये, यासाठी आपण कोणत्या गोष्टी विचार केल्या पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे। म्हणजेच मी तुम्हाला परफेक्ट ब्लाउज कसा कटिंग करायचा 4 टक्स, आणि तो ब्लाउज मी काय करणार आहे, अगोदर जे मापाचा ब्लाउज आहे त्याच्यावरून त्या ब्लाउजची कटिंग केलेली आहे। नेव्ही ब्ल्यू कलरचा ब्लाउज आहे, तो ब्लाउज पीस कटिंग केलेला ठेवून आपण बाकीचे रेड, मला वाटतं भरपूर 3-4 ब्लाउज होते ते मी कटिंग करून दाखवलं तुम्हाला। येलो कलरचा एक होता, असे ते ब्लाउज होते, पण मी त्याचे ब्लाउजची मी काय तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने केली की नाही तुम्ही पाहिलं। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये काय पाहिलं तर फक्त मी तो ब्लाउज पीस ठेवला, म्हणजे कटिंग केलेला पीस ठेवला आणि बाकीचे कटिंग करून दाखवले, एवढंच पाहिलं। पण जो मेन आहे तो ठेवून कटिंग केला, तो पीस मी कटिंग कसा केला ते सगळं आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये पाहायचंय मैत्रिणी। हा जो व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत पहा कारण की खूप महत्वाचा आहे, कारण की तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय त्या व्हिडिओला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतेय। कारण की मला असं वाटलं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, मग त्या व्हिडिओ आवडल्यामुळे किंवा ती कटिंग आवडली, ती कटिंग कशी केली हे पण तुम्हाला समजायला पाहिजे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते मैत्रिणींनो। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मापाचा ब्लाउज घेऊन त्याच्यावरचं माप पाहून नंतर हा जो ब्लाउज पीस आहे कस्टमरचा तो कटिंग केलेला आहे। तर मैत्रिणींनो, तो ब्लाउज सुद्धा स्टिचिंग केलेलं मी तुम्हाला दाखवणारच आहे, शेवट पहा नक्की, ह्या व्हिडिओचा शेवट पण पहा, खूप सुंदर आहे। कारण की काय जण काय करतात की ब्लाउज कटिंग करताना पाहतात पण पूर्ण व्हिडिओ पाहत नाही, मला हे म्हणायचे पूर्ण व्हिडिओ पाहत नाही। तर मैत्रिणी, जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, कारण की तो जो मेन ब्लाउज पीस मी कटिंग केला होता अगोदर तो पण कसा केला हे पण तुम्हाला समजेल। आणि हे जे ब्लाउजचं माप आहे ते 40 साईजचं बेल्ट ब्लाउज आहे, म्हणजे 40 साईजचं 4 टक्स ब्लाउजची कटिंग आहे। तर चला मैत्रिणी, आपण काय करूया, आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। धन्यवाद। चला पाहूया आपला आजचा। तर मैत्रिणींनो, हे जे ब्लाउज आहेत आता ते मी पाहिलेलं पण नाही, आता तुमच्या देखत खोलतीये। तर हे जे ब्लाउज आहेत ते 1 2 3 4 ब्लाउज आहेत कस्टमरचे, बरोबर।
आणि हे 4 ब्लाऊजवरून हा जो आहे तो मापाचा ब्लाऊज आहे, त्यांनी मला मापाला दिलेला आहे हा ब्लाऊज. आता ह्या ब्लाऊजवरून मला ब्लाऊजची कटिंग करायची. आता ती कशी कटिंग करायची ते पण मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. अगोदर काय करूया आपण, व्यवस्थित ब्लाऊजवरून मापे घ्यायचे. आता हे ब्लाऊजवरून मापे घेऊन म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, मापे घेऊन आपला ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजायला पाहिजेत. आणि हा ब्लाऊज कटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स यूज केल्या पाहिजे, त्यानुसार आपला ब्लाऊज परफेक्ट असा कटिंग होईल. तर आपण छाती घडी घ्यायची. जिथं फिटिंगचं माप आहे तिथून आपली पूर्ण छाती घडी आहे 10 इंचाची. म्हणजेच आपल्याला 40 छातीचा बेल्ट ब्लाऊजची कटिंग करायची. म्हणजे 40 छातीचा आपला फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग पाहायची. त्यानंतर जो मागचा गळा आहे तो कमी घ्यायचा होता, त्यांनी खूप मोठा घेतलेला होता. म्हणजे छोटा गळा होता, आपल्याला मोठा घ्यायचा होता. त्यांनी खून करून दिली होती, तेवढा गळा घ्यायचा होता. आणि स्लीवसुद्धा आपल्याला कमी करून घ्यायची होती. म्हणजे त्यांना 6.5 इंचाची स्लीव्सची उंची पाहिजे होती. तर अशा पद्धतीने स्लीव्सची उंची घेतलेली. आता बॅकनेक आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. हे पाहू शकता आपला जो बॅकनेक आहे 13.5 म्हणजे ब्लाऊजची उंची आहे. हे पाहू शकता ह्या पद्धतीने 13.5 उंची घेतलेली आहे. शोल्डरपासून माप मोजून घेतलं. आता पूर्ण कमरेचं माप घ्यायचं आहे. आता आपल्याला किती पूर्ण कमरेचं माप आता किती आहे ते पण आपण पाहूयात. हे 32 इंच पूर्ण कमरेचं माप आहे. दंडघेर पाहून घ्यायचं आहे, कारण की थोडी वरती आता 6.25 इंच दंडघेर आलेला आहे ब्लाऊजचा. वरती घेतल्यावर आता 5.5च आलेला होता. त्यानंतर जी कंबर आहे ती ह्या पद्धतीने कमरेचं माप घ्यायचं. आणि जो टक्स पॉईंट आहे तो पाहून घेतलेला आहे मी किती इंचाचा आहे तो, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचं माप घेतलं. आता गळा किती घ्यायचं ते पण सांगते मैत्रिणी. आपल्याला गळ्याची उंची पण पाहिजे आहे, ती नंतर पाहूयात. अगोदर आपण जी बॅक साईड आहे बेल्ट ब्लाऊजची किंवा आपण फोर्टक्स ब्लाऊज कटिंग करतो त्याची जी बॅक साईड आहे ती आपण कटिंग करून घेऊया. मग म्हणजे समोरचा भाग कटिंग करताना बाकीचे जे पॉईंट आहेत किंवा जे बाकीचे आपले टक्स आहेत ते कशा पद्धतीने मारायचे, टक्स मारण्या अगोदर आपण टक्स पॉईंट कसा घ्यायचा ते सगळ्या गोष्टी पाहणार आहेत. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या व्हिडिओला खूप 1 लाख व्ह्यूज आलेले आहेत. का आलेत? तुम्हाला तो व्हिडिओ आवडला म्हणून. पण त्या व्हिडिओची मेन जी कटिंग आहे ती कशा पद्धतीने केली ते पण तुम्हाला समजायला पाहिजे की नाही, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आपण सगळ्यात अगोदर काय करूया, जी बॅक साईड आहे ती कटिंग करून घेऊया. तर मी ह्या पद्धतीने कपडा फोल्ड केला. 1 मीटर कपडा होता त्याच्यामुळे ह्या पद्धतीने फोल्ड केला. आणि जी स्लीव्ज आहे त्याची उंची पाहून बाजूचा कपडा मी साईडला ठेवलेला आहे. उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची. तर मैत्रिणींनो 1 इंच मी काय केलेलं आहे, 1 इंच अगोदर खालची आपली बेल्ट ब्लाऊज आहे की नाही 1 इंच सोडायचं असतं. का सोडायचं असतं तर 1 इंच अर्धा इंच शिलाई मार्जिंग असतं कमरेचं आणि अर्धा इंच असतं शोल्डरचं किंवा आपण जेव्हा शोल्डर जॉईंट करतो त्याचं असतं. त्यासाठी 1 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर आपला आता घ्यायचं आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आपल्याला 5.5 इंच. आता डीप नेक आहे, खूप मोठा गळा आहे ब्लाऊजचा, 9.5 ते 10 इंचाचा गळा उंची आहे. त्याच्यामुळं शोल्डर घेतलं 5.5 इंच, मोंडा घेतला 6 इंच. कारण की आपण 38 छातीपासून पुढं जे ब्लाऊज असतात त्याचा जो मोंडा असतो तो आपण 6 इंचाचा घेत असतो. त्यानंतर मोंढ्याचा आकार आहे तो 1.5 इंचावरून घ्यायचा आहे. तो असा तुम्हाला देता येत नसेल मोंड्याचा आकार व्यवस्थित तर आपलं जे शोल्डर आणि मोंड्याची उंची आहे त्याचा मध्य करायचं आणि मध्यवरून आपल्याला आकार देऊन घ्यायचं. त्यानंतर आपलं जेवढी घडी आहे 40 इंच आणि त्याच्या पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिंग. हे आहे 10 इंच. एक भाग आलाय 40चा 10 एक भाग आलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग ह्या पद्धतीने घेतलेले आहे मैत्रिणींनो. खाली पण तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला 10 म्हणजे 11 आणि 11.5 बरोबर. तर ह्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे आपलं मेजर. हे पाहू शकता. जेवढं मागचं आहे भाग तेवढाच आपला पुढचा भाग रेडी पाहिजे. कमरेचं माप त्याच्या पुढे 1 इंच आपलं जे टक्स असतं ते मारण्यासाठी पाठीचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं हे माप घेतले. आपण 2 इंच पण माप घेऊ शकतो. जिथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले तिथं 2 इंच पण तुम्ही घेऊ शकता. जेवढं कपडा आहे त्याच्यानुसार ॲडजस्ट करून मी 1.5 इंच माप घेतलेले. तर आता ही बॅक साईड आहे. इथं आपला बॅक साईडची उंची घ्यायची आहे तर हे 4.5 इंच खाली पट्टी शिल्लक ठेवायला सांगितली. मग अर्धा इंच खाली सोडायचं आपलं बेल्ट फोल्ड करण्यासाठी आणि 4.5
आणि वरती पाव इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचं. आणि जिथं पाव इंच शिलाई मार्जिन घेतली तिथून खालच्या बाजूने मी 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे खालच्या बाजूने ह्या पद्धतीने. आणि वरच्या बाजूने 2.25 इंच, कारण की जो शोल्डर आहे कस्टमर बोलले की माझं ब्लाऊज उतरतात खूप, व्यवस्थित शिवले पाहिजेत, तर त्यासाठी आपण गळारुंदी कधी पण कमी घ्यायची. 2.25 इंच घेतली. जरी 40 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तरीसुद्धा गळाची रुंदी मी किती घेतलेली आहे, वरच्या बाजूने 2.25 इंचांनी व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घेतलं ह्या पद्धतीने. खालच्या बाजूने किती पण मोठी घेऊ शकतात गळारुंदी, 3 इंच, 2.25 इंच, किती पण जेवढी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर मैत्रिणी काय होतं, ज्यावेळेस आपला गळा आपण स्टिच करतो त्यावेळेस तो फाकतो. फाकल्यानंतर हे मोंढ्याकरचा भाग आहे तो एकत्र गोळा होतो. तो गोळा झाल्यानंतर फुगा वगैरे पडतो. तो फुगा पडू नये त्यासाठी मी काय केलं, 1.25 इंच आतमध्ये आलेली आहे आणि पट्टीच्या साहाय्याने खून करून घेतली. कमरेच्या बाजूने जे पद्धतीने आपण कटिंग केली त्याच पद्धतीने ठेवलं आहे. फक्त वरच्या बाजूने काय केलेलं आहे, मी 1.25 इंच कटिंग करून घेतले जास्तीचं. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करायचं. तर मी काय केलं, बॅक साईड आहे तशी ठेवली नाही मैत्रिणी. मी काय केलं, जेवढं मला शिलाई मार्जिन हवं आहे हुकलूक पट्टीसाठी तेवढं सोडून मग पुढं मार्क केलेलं आहे. जो बॅक साईड आहे तो ठेवून घेतला आहे आणि बाकीचे जे चहू बाजूने आहे जसं आहे तसं आपल्याला मार्क करून घ्यायचं. हे ह्या पद्धतीने खडूच्या साहाय्याने जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे. आता ही आपण जी बॅक साईड आहे ती सुद्धा काय करूया, काढून घेऊया बाजूला, म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करता येईल. आता बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट आपल्याला पुन्हा 1 इंच जास्त घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे, तर जो बेल्ट आहे ब्लाऊजचा तो आपल्याला डायरेक्ट आपला कपडा वायाला जाऊ नये आणि डायरेक्ट आपण ब्लाऊज पीसवरच तो कटिंग करावा, यासाठी अगोदर 1 इंच पुन्हा आपण घेतलेलं आहे. मोंढ्याचा जो आकार आहे तो घ्यायचा. आता आपल्या पहिल्या मोंढ्याचा आकार द्यायचा 1 इंचावरून, मागच्या मोंढ्याचा दिला 1.5 इंचावरून, पुढच्या मोंढ्याचा 1 इंचावरून द्यायचा आहे. ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे मोंढ्याला. त्यानंतर मैत्रिणींनो अर्धा इंच मी जो 1 इंच घेतलं ना जास्तीचं समोरच्या पार्टला, तिथं पुन्हा खडूच्या साहाय्याने अर्धा इंचावर एक पॉईंट टाकून घेतलं आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची अगोदर. किती क्रॉस पट्टी तर चेक करायची आपली क्रॉस पट्टी किती आहे, मोंढ्याचा गळ्याचा आकार किती आहे. तर गळ्याचा आकार आहे 5.5 इंच. तर आपण गळ्याची उंची किती घेणार आहे, म्हणजे गळ्याची उंची 5.5 इंच आहे, मग आपण इथं 6 इंच घेणार आहे पुढच्या बाजूला. आणि गळ्याची रुंदी मी 3 इंच घेतलेली मैत्रिणींनो. गळ्याची रुंदी 3 इंच का घेतली, ज्यावेळेस आपण गळा घालतो त्यावेळेस तो व्यवस्थित यायला पाहिजे, गोल यायला पाहिजे, त्याच्यासाठी किती घेतलेली आहे 3 इंच. आणि वरच्या बाजूने गळा रुंदी 2.25 इंच घेतली आहे आणि गळ्याला आकार देऊन घेतला आहे गोल. तुम्ही चौकोनी देऊ शकतात, पानगळा देऊ शकतात, पण ह्या कस्टमरला गोल हवा आहे म्हणून मी गोल दिलेला आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा. आता टक्स पॉईंट कसा घ्यायचा ते सांगते मैत्रिणींनो. त्या अगोदर आपण काय करूया, जी क्रॉसपट्टी आहे ती पाहून घ्यायची आहे. तर ती क्रॉसपट्टी कशी चेक करायची, आपल्याला जे ब्लाऊज आहे ते घ्यायचं आहे. ब्लाऊजची तयार किती आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. तर मी अर्धा इंचावर खाली एक रेष दिली ना, तिथून पुढं 3.5 घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इकडून खालून सोडून 2.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2.5 आणि 3.5ची क्रॉसपट्टी, कारण की आपल्याला आपण 1 इंच घेतलं आणि त्याच्यातला अर्धा इंचावरून हे माप घेतले, हे लक्षात ठेवायचे मैत्रिणींनो. पुन्हा 2.5 इंचचे हे दोन्ही पॉईंट टाकायचे आणि मग आपल्याला क्रॉसचा आकार द्यायचा 3.5 इंचावरती. ह्याही बाजूने मग आपल्याला वरती यायचं. ह्या बाजूने वर गेलो की नाही आपण, मग ह्याही बाजूने अर्धा इंचनी वरच्या बाजूने यायचं आहे. त्यानंतर जो आपला टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे, शोल्डरचा मध्य करायचा आणि मध्याच्या खाली. आता मी 40 छातीच्या मापाचा ब्लाऊज कटिंग करते का नाही, मी 10 इंचावर पॉईंट घेतला आहे. किती 10 इंच. जो टक्स पॉईंट आहे तो माझा 10 इंचावर आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवर माप घेऊन टक्स पॉईंटचा जर टक्सचा ब्लाऊज असेल तर त्याच्यावर 11 इंच येतं. आपल्याला किती घ्यायचं, मग 10 इंच 1 इंच मायनस करायचे. त्यानंतर मैत्रिणी हे लक्षात घ्यायचं, इथं आले 10 इंच बरोबर. 10 इंचावर आपला टक्स पॉईंट आला आहे की नाही. आता 10ची घडी आहे तर 10 इंचावर टक्स पॉईंट आले, त्याच्या खाली आपल्याला 2.25 इंच खाली जायचं आहे. तर मैत्रिणींनो त्याच्या आपल्याला जे आपण खालचा पॉईंट घेतला तो टक्स पॉईंट आहे, म्हणजे ज्या आपल्या काय म्हणतात टक्स पॉईंट आला आहे तिथून खाली आपण किती घेतलं 2.25 इंच. आणि त्या 2.25 इंचावर एक रेष मारून घेतली आणि त्या रेषच्या बाजूने आपण अर्धा आणि 2 रेषा घेतल्यात आपला, कारण की हेवी साईज आहे, 40 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. आपलं पूर्ण माप किती 1.5 इंच भरलं पाहिजे आपलं. तो टक्स पॉईंट पूर्ण दोन्ही बाजूचा मिळून 1.5 इंचाचा भरला पाहिजे. त्यासाठी मी
अर्धा आणि वर 2 रेषा ह्या बाजूने, अर्धा आणि वर 2 रेषा त्या बाजूने, अशा पद्धतीने घेतला. त्या बाजूचा टक्सची रुंदी कशी घेतली, जो आपला मध्यावर टक्स आला आहे, शोल्डरचा मध्य करून जो टक्स पॉईंट आला आहे तिथून पुढे 1.25 इंचावर तो पॉईंट घेतला आहे. म्हणजे आपल्याला हे 1.25 इंचाच्या काय करायचे, आपल्याला टक्सची रुंदी घेऊन टक्स मारायचे. त्यानंतर ह्या पद्धतीने चौबाजूने आपल्याला किती इंच घ्यायचं आहे, तर 1.25 इंचाचे पॉईंट आखून घ्यायचे. हे हे जे पॉईंट आहेत ते सगळे आपले 1.25 इंचाच्या अंतरावर यायला पाहिजे. अशा पद्धतीने पॉईंट तयार करायचे 4. ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने केलेत ना त्याच पद्धतीने. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथून आपलं वरती आलेलं अर्धा इंच इकडं बेल्ट त्यापासून वरती 2.5 इंचावर येऊन मग हा तिरका टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. आता ह्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. हे आता मैत्रिणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ज्यावेळेस आपला जो सर्कल आहे टक्स पॉईंटच्या बाजूने ज्यावेळेस सर्कल तयार होतो की नाही, त्यावेळेस आपण समजून जायचं की आपला जो ब्लाऊज आहे आपण तो परफेक्ट कटिंग केलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपला सर्कल पण व्यवस्थित आला आहे, बेल्ट पण आपला परफेक्ट आला आहे. आणि आपण उंचीमध्ये 1 इंच मिळवला. ते आता ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी काढू त्यावेळेस आपल्याला वेगळी क्रॉसपट्टी काढायची गरज नाही. आता याच्यामध्ये 2 क्रॉसपट्ट्या निघणार आहेत का नाही, नंतरच्या म्हणजे नंतर ज्या वेळेस आपण अजून 2 म्हणजे आपल्याला साध्या ब्लाऊजमध्ये 4 क्रॉसपट्ट्या लागतात, तर ह्या 2 निघाल्या, अजून 2 काढायच्या. त्यानंतर मैत्रिणी ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला काय होतं, बाजूने कमी पडतो भाग. त्यासाठी काय करायला 1 इंच जास्तीचं घ्यायचं. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करू त्यावेळेस माप मोजून पुन्हा आपण जे उरलेला थोडासा कपडा असतो 1.25 इंच तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी किती घेतलं, 1 इंच जास्तीचा कपडा वाढवून घेतला आहे. आणि जिथून आपण क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची ह्या पद्धतीने, हे पाहू शकता ह्या पद्धतीने. आता हीच क्रॉसपट्टी ठेवून आपण दुसरी पण क्रॉसपट्टी कटिंग करून घेणार आहे. तर म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने बेल्ट ब्लाऊजची कटिंग आहे मैत्रिणींनो. हे पाहू शकता, गळ्याचा पण आकार कटिंग करून घ्यायचा आहे. आता ह्याच म्हणजे जो बॅक साईड आहे तिच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, जो मैत्रिणींनो लक्षात ठेवा, जो बॅक साईड आहे तिच्यावरून आपल्याला स्लीवची कटिंग करायची. आता ती कशी करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. हे पाहू शकता. आता आपण काय करूया, स्लीवची कटिंग करूया. म्हणजे बाहीची कटिंग किती सोप्या पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगणार ह्या व्हिडिओमध्ये. आता व्यवस्थित कपडा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला 2 स्लीव्ज रेडी करायच्या आहेत. त्यानंतर बॅकनेक घ्यायचा आहे आणि जिथं आपलं फिटिंगचं माप आहे ना, कुठं आलेलं आहे इथं आले फिटिंगचं माप. वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मग व्यवस्थित पॉईंट टाकून घ्यायचा. जेवढा आपला राऊंड आलेला आहे अर्धा इंच सोडून जेवढा आपला राऊंड आलेला आहे कुठपर्यंत, जिथपर्यंत फिटिंगचं माप आहे तिथपर्यंत तेवढं काय करायचं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. याच्यावरती जिथं आपण आता 4 फोल्ड केलेत ना कपडा तिथं. तर मैत्रिणींनो आपल्याला काय करतोय, आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. आता स्लीव्जला जॉईंट देण्यासाठी मी ह्या पद्धतीने कपडा फोल्ड केला आणि मग आपण स्लीवची कटिंग करायची. तर ह्या पद्धतीने कपडा फिरवून घेतला. त्यानंतर आपला जेवढा घेरा आलेला आहे, आता घेरा आलेला आहे 8.5 इंच. मग 8.5वर पॉईंट कसा आखायचा, अगोदर आपल्याला ब्लाऊजची स्लीवची उंची पाहायची किती ती. आता स्लीवची उंची किती ते पाहूया आपण. इथून घ्यायची ना आपल्याला 6.5 इंच. मग आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन जास्त घ्यायची. 6.5, 7.5, 8.5 किती घ्यायची, 8.5. हे यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन जास्तीची घ्यायची. आणि व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. जे बाकी बाजूला जो कपडा आपण फोल्ड करून घेतले 4 फोल्ड आहे तो आपल्याला काय करायचा आहे, नंतर स्लीव्जला जॉईंट द्यायचा आहे. 8.5चा आपला जो भाग आला होता, आपण मोंढा मोजला ना पाठीवचा, त्याचा भाग 8.5 इंच, पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपला परफेक्ट आला आहे. जी कॅप हाईट आहे ती 3.5 इंच घ्यायची. हे ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट आलेलं आहे माप आपलं. आता आकार कसा द्यायचा बाहीला ते पाहायचं आहे. 1 इंच आणि 1.5 इंच असे 2 पॉईंट टाकून घ्यायचेत. आता हे पॉईंट टाकल्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला आकार द्यायचा आहे. हा 1.5 इंचाचा भाग आपला जास्तीचा आहे, आपल्याला तो काय करायचा आहे, व्यवस्थित घ्यायचा आहे. कारण की आपला आपण स्लीवची कटिंग करतो ती व्यवस्थितच यायला पाहिजे यासाठी. हे जिकडून आपला 1.5 इंच होता ना तिथून आपल्याला पहिल्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. म्हणजे एक आकार द्यायचा आहे मोंढ्याचा, तो पहिला आहे का दुसरा आता ठरवूया आपण.
हे पहा ह्या पद्धतीने. तो झाल्यानंतर 1 इंच आतमध्ये यायचं सरळ रेषेमध्ये आणि मग पुन्हा जो 1 इंचावरून पॉईंट घेतला होता ना आतमध्ये, तिथून तर हा जो आकार झाला तो आतल्या मोंड्याचा झाला, म्हणजे समोरच्या मोंड्याचा आकार झाला. आणि वरतून दिला 1.5 इंचावरून तो मागच्या मोंड्याचा आकार झालेला आहे हे पहा. आणि जो दंडगेर आहे तेवढा घ्यायचा, त्याच्या पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि व्यवस्थित क्रॉसमध्ये आपली ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची, म्हणजे जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने झाली स्लीवची कटिंग. इतक्या सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे मैत्रिणींनो. आणि ती ह्या पद्धतीने मी ब्लाऊज पीस बाकीचे पण तुम्ही पाहिले की नाही, तेच पीस ठेवून बाकीचे पण ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेत. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज इथं कटिंग झालेला आहे. तुम्ही जर म्हणजे ज्या मैत्रिणी माझ्या ह्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन नवीन व्हिडिओ काढेल ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील त्याच्यासाठी. त्यानंतर हे काय केलं मी, हा जो कपडा आहे तो ठेवून घेतला कारण की आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने बॅक साईड्स वगैरे सगळ्या ब्लाऊजच्या आपण व्यवस्थित कटिंग करून घेतली. आता आपल्याला अजून 2 बेल्ट कटिंग करायचे आहेत. आता ते पहा मी काय केलं, एक कपडा घेतला, म्हणजे बेल्ट कपडा शिल्लक होता की नाही ब्लाऊज पीसचा, त्याच्यामधून अजून 2 बेल्ट कटिंग करून घेतलेत. ह्या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहेत मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता. हे पहा, तर हे आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता ह्याच ब्लाऊजच्या कटिंगवरून आपण बाकीचे ब्लाऊज कटिंग केले, ते तुमच्यावर मी या अगोदरच शेअर केलेले आहे कशा पद्धतीने ते कटिंग केलेले आहेत मैत्रिणींनो. आणि म्हणजे जे व्हिडिओच्या स्टार्टमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवले आहेत, हे आपल्याला ब्लाऊज ह्या ब्लाऊजवरून कटिंग करायचे आहेत. तर मैत्रिणी पाहू शकता हे ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे. प्लीज मैत्रिणी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.